धनंजय मुंडेंकडून आपल्याला वाल्मी कराडच्या एन्काउंटरची ऑफर. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा व्हिडिओ व्हायरल. आपल्याला शोधून दाखवा कासलेचं पोलिसांनाही ओपन चॅलेंज. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतीची मोठी परिस्थिती. सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण हत्या प्रकरणावरून वैभव नाईक यांचं वक्तव्य. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा वैभव नाईक यांचा आरोप. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर चर्चा होणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत 2 अहवाल सादर होणार. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयात तज्ज्ञांची बैठक. गर्भवतीचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का? ससून रुग्णालयाची समिती आज करणार गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा तपास. नागपूर बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणातील 5ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ. आज पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देणारे आरोपी गुजरातच्या वडोदरामधील रहिवासी. चौकशीला हजर राहण्यासाठी पोलिसांची आरोपीला नोटीस. मेहुल चोक्सीला भारतात आणण्यात अडचणी येण्याची शक्यता. चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबलचक असल्याचं कायदे तज्ज्ञांचं मत. एमपीएससी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुंबईत. आयोगाची भेट घेणार. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. राज्य सेवा पूर्व परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलण्याची मागणी करणार. सिनेट सदस्यांचं आजपासून धरणे आंदोलन. परीक्षेतील गोंधळासह विविध विषयांवरून आक्रमक. युवा सेना आणि बुकटू संघटना करणार आंदोलन. मुंबईतील एल्फिस्टन पूल आजपासून 2 वर्षांसाठी बंद. वरळी ते शिवडी कनेक्टरसाठी एल्फिस्टन पुलाची पुनर्बांधणी होणार. पुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात. राज्यात येत्या आठवड्यात अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.